चिकूटून टीव्ही। मनी मांजरीला खूप भूक लागल्यामुळे ती अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होती। तेवढ्यात तिला एक उंदीर दिसला। ती उंदराच्या मागे धावत सुटली। तसा उंदीर आपला जीव वाचवत पळायला लागला आणि त्याला पकडण्यासाठी मनी मांजर वेगाने धावू लागली। पण उंदराने मनीला चकवा दिला। मनीला काही उंदीर मिळाला नाही, परंतु मनीला कोंबडीच्या पिल्लांचा आवाज ऐकू आला। ती कोंबडीच्या घरट्याजवळ आली आणि डोकावून पाहू लागली तर 2 पिल्ले घरट्यात खेळत होती आणि कोंबडी चारा आणण्यासाठी बाहेर गेली होती। मनीने कोंबडीचा आवाज काढला। आवाज ऐकून एक पिल्ला घरट्याच्या बाहेर आला। तसाच मनीने त्याला उचलले व ती पडत सुटली। पडता पडता मनी विचार करू लागली की ह्या पिल्लाला मी भाजून खाणार, खूप दिवसाची भूक लागली आहे। असा विचार करत मनी घरी आली आणि पिल्लाला आगीवर धरले। तेवढ्यात तिथे उंदीर आला आणि पिल्लाला मनीच्या तावडीतून सोडवून पडू लागला व आपल्या घरात गेला व उंदराने पिल्लाचे प्राण वाचवले। दुसरीकडे कोंबडी आपल्या घरट्यात आली आणि पाहते तर तिचा एक पिल्ला घरट्यात नव्हता। तिने इकडे तिकडे आपल्या पिल्लाचा खूप शोध घेतला, पण तिचा पिल्ला काही मिळाला नाही, म्हणून ती रडत आपल्या घरट्याजवळ बसली होती। तर इकडे मनीला उंदराचा खूप राग आला होता, कारण उंदराने मनीची शिकार पळवली होती। उंदराने आपल्या घरात कोंबडीच्या पिल्लाला एक घरटे बनवून दिले, परंतु पिल्ला खूप चंचल असल्यामुळे तो घरट्यात काही रमेना। तो सारखा घराच्या बाहेर निघायचा आणि उंदीर त्याला परत परत आपल्या घरात आणायचा, परंतु पिल्ला काही केल्या ऐकेना आणि तो आणखी घराच्या बाहेर गेला। मांजर पिल्लाला खाण्यासाठी टपूनच बसली होती। तिने पिल्लाला उचलला आणि पळून जाणार। तेवढ्यात उंदराने आपला पाय आडवा केला। त्यात मांजर अडकून कुत्र्यावर जाऊन पडली आणि पळायला लागली, तर कुत्रा मांजरीच्या मागे धावत सुटला। मांजर जीवाच्या आकांताने लांब पळाली। कोंबडी आपल्या पिल्लाला शोधू लागली। शोधता शोधता कोंबडी उंदराच्या घराजवळ आली आणि आपल्या पिल्लाला आवाज देऊ लागली, परंतु पिल्लाचा काही शोध लागला नाही। तेवढ्यात तिथे उंदीर आला आणि तो सांगू लागला की पिल्लाला मी खूप सांभाळलो, परंतु तो बाहेर गेल्यामुळे मांजरीने त्याला उचलून नेले असेल। आपल्याला तिकडे लवकर जावे लागेल। हे ऐकून कोंबडी आणि मांजर धावत मांजरीच्या घराकडे गेले आणि मांजरीच्या घरात डोकावून पाहिले तर मांजरीने पिल्लाला बांधून ठेवले होते व ती पाणी गरम करत होती। पिल्लाचा सूप बनवून खायची मांजरीची योजना होती। हे पाहून कोंबडीला खूप राग आला। ती मांजरीवर तुटून पडली, परंतु मांजरीने तिलाही पकडले आणि बांधून ठेवले। आज मांजरीला कोंबडी आणि तिच्या पिल्लाला म्हणजे दोघांनाही खाण्याची संधी मिळाली होती। मांजर पाणी गरम करण्यात व्यस्त होती, म्हणून उंदीर लपत लपत कोंबडी जवळ गेला आणि त्याने कोंबडी आणि पिल्लाला सोडवले। पिल्ला आणि कोंबडी पळायला लागल्या। त्याच्या मागे मांजर धावायला लागली। तसाच उंदराने आपला पाय आडवा केला। तशीच मांजर खाली पडली। उंदराने मांजरीला दोरीने बांधले व झाडाला लटकवले आणि कोंबडीने एक पातेला आणला, त्यात पाणी ओतले व तिने आग पेटवली। पाणी गरम झाले, त्यात उंदराने मांजराला डुबवले। तसेच मांजर जोरात ओरडू लागली आणि पातेल्यातून उडी मारून लांब पळाली व पिल्लाला खाण्याची मांजरीची खोड मोडली। म्हणतात ना, जशी करणी
तशी भरणी. मंडळी, आवडली ना गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा व आमचा उत्साह वाढवा. धन्यवाद.